शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे यमुधरा नागभूषणा उमावरा, हे पार्वती परमेश्वरा त्रिजापती भवानी शंकरा, तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी वंदनावतींना हात करता राजा शिवशंभू महादेवांची लीला गात आहे आणि त्या शिवशंभू महादेवांच्या स्वयंभू मनुच्या साह्याने या अखिल विश्वाची निर्मिती झाली आणि अखिल विश्वाची निर्मिती होऊन 14 ब्रह्मांडाचे पिता स्वतःपासून या विश्वाच्या निर्मितीसाठी चतुर्वर्णांची निर्मिती आणि या चतुर्वर्णांपैकी ब्रह्मदेवांच्या मुखावरती ब्राह्मणांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांचा औतमाचा जन्म झाला. ब्रह्मदेवांच्या मांडीतून वैश्य जन्माला आणि ब्रह्मदेवांच्या उदयावयाच्या अंतरातून शूद्र जन्माला आहे. आणि या विश्वाच्या काही ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवता या विरंची अर्थात ब्रह्मदेवांनी या चतुर्वर्णांची निर्मिती होऊन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चतुर्वर्णांपैकी जो ब्रह्मदेवांच्या हातून निर्माण झाला तो म्हणजे क्षत्रिय वर्ण. या क्षत्रिय वर्णात जन्माला पिढ्या नररूपी देव कुठेतरी सार्थकी लावावा या एका उदात्त आतापर्यंत वावरण्याचं कर्तृत्व हा हृदय हृदय करतो रे. स्वतःच्या जीवनात या विश्वाची 84 लक्ष योनींचा फेरा चुकून जो मरतमानाचा जन्म झाला तो या मोक्ष प्राप्तीसाठी अशी सप्तलोक पार करून प्रत्येक मनुष्य प्राण्यानं स्वजीवनात मोक्ष प्राप्ती करावी आणि त्या मोक्ष प्राप्तीसाठी त्या भक्तीची निर्मिती केली आणि तीच भक्ती त्यानंतर कर्मकांड या तिन्ही कांडात विभागली गेली. या तिन्ही कांडात विभागली गेल्याच्या नंतर सत्य त्रेता आणि द्वापर या तीन युगात ही तीनही कांड शाश्वत घडली गेली. या तीनही कांडात प्रत्येक मनुष्य प्राणी ऋषी महंत आता अत्यंत भक्ती साधनेचा मार्ग या कर्मकांडाची नवविधा भक्ती शाश्वत घडली गेली आणि त्या नवविधा भक्तीच्या योगी करून त्या वल्लभच्या योगी करून आतापर्यंत जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य प्राणी मोक्ष पदाच्या प्राप्तीसाठी नवविधा भक्तीचा आचरण करतोय. या विश्वाच्या ठाई जो मनुष्य प्राण्याचा जन्म मिळाला तो कुणाला या विश्वाचा खेळ चित्रपट दाखविला. तो मजा मस्ती करण्यासाठी नव्हे तर माणूस ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी माणसाच्या हातीवर 4 गुण असतात आणि ती 4 गुणांमध्ये कोणती असली देव ऋषी ऋण पितृ समाज अशी चतुर्वर्ण प्रत्येक मनुष्य प्राण्याचा जन्म झाला. मनुष्य प्राणी देवगुणातून मुक्त होऊ शकतो. ऋषी महंतांकडे आतापर्यंत आम्ही क्षत्रिय विद्याभ्यास करतोय. ब्रह्मकन्येच्या योगी करून या विश्वाच्या निर्मितीसाठी ज्या ऋषीवरांनी कार्यभार हाती घेतला त्या ऋषी महंतांची सेवा करून ऋषी ऋणातून मुक्त होता येतं. ज्या समाजाला आपला जन्म झाला त्या समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो. त्या थोर उपदेशानं आणि या विश्वविद्यालयानं निर्माण केलेल्या विश्वात समाज गुणाची सेवा करून
समाज मधून मुक्त होता येतो राहता राहिला मित्र एक का पुत्र भरता सहसा यस्तु घोषणा तन मित्र विश्वास कार्याने बनते त्या विश्वाच्या ठाई पत्नी ती जी स्वतःच्या पतीचं प्रातिनिध्य देश ठेवत ठेवण्यासाठी स्वतःचा हात जोडून पोहोचल्या पतीसाठी गेली आणि एक मित्र त्या पतीची सेवा करते ती खरी पत्नी आणि मित्र तो आपल्या विश्वासात हात करू शकतो आणि पुत्र तो पिढ्याने केलेले संस्कार अगदी सततपद बाळ घेऊन अंगीकृत करून मात्या पित्याच्या वळणावर चालविणं असत्य काय सत्य काय हे समजावून या विश्वात मात्या पित्यांची सेवा करून प्रत्येक मनुष्य प्राणी पितृ ऋणातून मुक्त काय या चतुर्णातून मुक्त झाल्याच्यानंतर इच्छित प्रत्येक मनुष्य प्राण्याला मोक्षाचा मार्ग या विश्वाच्या पाठी हा जो जन्माला आलाय जन्माला येऊन स्वतःच्या अधिकाराच्या योगी करून स्वतःच्या पराक्रमाच्या योगी करून आणि याही पुढे
उचित क्षत्रिय सेव कुटुंबिया शास्त्र सेवाळे अगदी त्याचप्रमाणे राजाची वस्त्र प्रदान केली म्हणून राजा नीट स्वतःच्या मस्तकावर ठेवला म्हणून राजाचे पुढे स्वतःच्या अंगी सागळ्यांचा राजा न्यायाच्या सरावर बसून राजा त्या सरावर बसून जनतेच्या हित साधू शकत नाही आणि जनतेच्या हित साधण्यासाठी जनतेची साथ श्रद्धा पाहण्यासाठी आज